दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या 3 राज्यातून लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी येतात. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली असून उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. उद्या मोठ्या संख्येनं भाविक डोंगरावर दाखल होतात. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. भाविकांसाठी खास कोल्हापूर विभागाकडून 150 जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. तसंच डोंगरावर पार्किंगपासून ते ज्योतिबा स्थानकापर्यंत 45 मोफत गाड्यांची सोय करण्यात आली आहे. आज जादा गाड्यांच्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी कोल्हापूर बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि पंचगंगा घाटावरील स्थानकावरून गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी सांगितलं. सालाबादप्रमाणे ज्योतिबाची चैत्री यात्रा सुरू होत आहे. दिनांक 31, 1 आणि 2 या 3 दिवसाकरता एस टी महामंडळाकडून यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आमच्या बसेस कोल्हापूर टू ज्योतिबा चालणाऱ्या ह्या कोल्हापूर CBS बसस्टँड तसेच पंचगंगा बसस्टँड या 2 बसस्टँडवरून चालते रेल्वे स्टेशन अशा दोन्ही म्हणजे रेल्वे स्टेशनमधून घेऊन प्रवासी उचलण्याचा केलेला आहे. त्यामुळं 2 बसस्टँडवरून प्रवासी वाहतूक होईल. तसेच देवस्थान समितीकडून पार्किंग टू MI आणि पार्किंग टू ज्योतिबा स्टँड अशी मोफत बसेसची सोय केलेली आहे. अशा 50 गाड्या त्या मोफत चालणार आहेत. पार्किंग स्टेशनपासून अशा 50 गाड्या आहेत. उन्हाचा वाढता तडाखा पाहून ज्योतिबा यात्रेकरूंसाठी महामंडळाकडून ज्योतिबा बस स्थानकावर पाण्याची सोय करण्यात आली आहे.